यानंतर दोन्ही टीमचे पण हॅलो. यानंतर दोन्ही टीम्स आपण विजय स्टार्स डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई गणेश दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. हॅलो डीजे, पूर्ण आवाज बंद कर, फक्त युट्यूबला आवाज सोड. हॅलो. 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 हॅलो चेक. हा, 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. हॅलो. 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 हॅलो चेक. हॅलो. हॅलो. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पहिली पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश गुरव, त्या सोबतीला करण सोडा. पहिली पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. पॉवर प्लेला स्टार्ट देणं गरजेचा. पहिलाच बॉल स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला की जबरदस्त फिल्डिंग महेश शिंदे. यानंतर दोन्ही टीम्स आपण टॉस केला जाईल. विजय स्टार टीम आणि ओम साई गणेश. करण सोडायला मात्र एक चांगलं स्टार्ट देणं गरजेचं. मॅच थोडीफार इकडे शांत होतीये. पहिल्या बॉलवर सिंगल आलाय. करण सोडा स्ट्राईक एंडला. पहिली पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची ओमकार यांची. या बॉलवर डॉट बॉल, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. बाळा गुड बॉल. या बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय. लाऊड अपील केली गेली आहे. थोडीफार मॅच मात्र शांत होते. पहिल्या 3 बॉलमध्ये एकच रन खर्च केले गेले. खूप चांगली बॉलिंग केली बॉलर ओमकार पाटणे बाळा. बाउंड्री येणं गरजेचं आहे, तरच मॅच कुठे ना कुठेतरी कमबॅक करू शकते टीम अदिरा सत्यविनायक कामोटे. या बॉल जबरदस्त बॉल पाहायला गेले बाळा. वा, पहिली ओव्हर एक इकॉनॉमी केली बाळाने. चार बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली. गुड बॉलिंग बाळा.
चेक केलं बाळाने मात्र बाळाला माहिती आहे की 2 बॉल खूप महत्वाचे आहेत पॉवर प्लेचे. या बॉलवर स्टेप आउट झालेत गॅप मध्ये खेळत असताना 4 रन मिळेल. कारण सोडाने पण चान्स घेतला की महत्वाची मॅच आहे. थोडाफार मात्र चान्स घेणं गरजेचं आणि जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 5 या धावसंख्येवरती 45 टार्गेट आहे. चा टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र हॅलो जबरदस्त मॅच आहे. सहा रन झाले धावफलकावर. अजून जर पाहिलं तर 39 रनची गरज आहे 18 बॉलमध्ये. अठरा चेंडू 39 धावांची गरज आहे. कुठल्या बॉलवर जबाबदारी दिली जाईल खूप महत्वाची मॅच आहे. परंतु बाळा पण मॅच सोडणार नाहीयेत. बॉलिंगसाठी महेश शिंदे येतात. आकाश गुरव जोपर्यंत खेळाडू आहे बॅटिंगसाठी त्या खेळाडूकडे क्षमता आहे की 18 बॉल 39 तो फिरवू शकतो. आणि एवढं लांबून आलो तर त्यामुळे आकाशला पण मात्र थोडीफार इनिंग खेळणं गरजेचं आहे. 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आजचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा जय रागाई क्रिकेट क्लब, जय रागाई क्रियांश 11 संघाचं हे भव्य दिव्याचं आयोजन. आज सर्व त्यांचे टीम मेंबर्स आणि प्रथम क्रमांक 77,777 आकर्षक ट्रॉफी आहे. क्रिस्टल ट्रॉफी आहे. सो क्रिस्टल ट्रॉफी मुंबईत थोडी कमी पाहायला मिळते. क्वचित टुर्नामेंटला क्रिस्टल ट्रॉफी असते. पण कौतुक करेल मी आयोजकांचं की त्यांनी क्रिस्टल ट्रॉफी ठेवली आहे. 44,444 द्वितीय क्रमांक आहे. 22,222 तृतीय आणि चतुर्थ क्रमांक देखील 22,222 आहे. त्या डोंबिवलीने खूप सारं क्रिकेट पुढे नेलं आणि महाराष्ट्रामध्ये डोंबिवलीचा एक वेगळा दबदबा राहिला. बॉलिंगसाठी महेश शिंदे लेफ्ट आर्म, स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर आकाश गुरव. बल्ली जबरदस्त मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच. 18 बॉलमध्ये 39 करायचे आहेत. बल्ली पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल. आता 18 बॉलमध्ये 38 करायचे आहेत. 20 रन वरती आहेत. म्हणजे 5 बाउंड्रीज मारायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन आकाशच्या मनामध्ये तेच विचार असेल की 5 बाउंड्री मारायचे आहेत ह्या ग्राउंडमध्ये. या बॉल टॉप एज घेतली गेली आहे. समोर बॉल ट्रॅव्हल येतोय. मयुरेश म्हात्रेचा एक जबरदस्त थ्रो. वा वायकटाची कॅच देखील मला मयुरेशची आठवते. जबरदस्त कॅच पकडली होती त्याने. आकाशचीच कॅच होती आणि टर्निंग पॉईंट होता तो. परंतु त्या ग्राउंडवर वायकटाच्या ग्राउंडवर 50+ चेस करणं फायनलला खूप डिफिकल्ट असतो. पण जबरदस्त बॅटिंग केली होती श्री 11 दिवा डोंबिवलीने. रन झाले आतापर्यंत 8 रन. सतरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 17 बॉल 37 करायचे आहेत. सतरा बॉल मध्ये 37 करायचे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर करण सोडा. 17 बॉल 37 ला एखाद दुसरी बाउंड्री ह्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. लास्टला 12 बॉल 25, 12 बॉल 27 ची पण मॅच बघायला मजा येईल. कारण की सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट आहे. इझिली मॅच सोडणार नाही दोन्ही संघ. ओमकार पाटणीला माहिती आहे की फिल्डिंग खूप महत्वाची आहे. कव्हर्सला 3 फिल्डर तैनात आहेत. पॉईंट थोडा खाली आहे. डीप स्क्वेअर लेगला देखील तिकडे चान्सेस आहेत. फाईन लेग पण चान्स आहे. या बॉलवर हवेत घ्यायचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील बॅटर आउट. ओमकार पाटणीने क्विक स्टंपिंग घेतली आहे.
या बॉल हवेत खेळले गेलेत, लॅबो आलेत बॅटिंगसाठी आणि टायमिंग चांगलं केलं होतं. स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे, थ्रो थोडा चुकीचा दिलाय. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली, परंतु बाउंड्रीची गरज आहे स्ट्राईक एंडला. बॅटिंगसाठी राहुल सुरवाडे, लॅबो जबरदस्त बॅटर आहेत उल्हासनगरचे, परंतु ही मॅच आता मात्र थोडीफार रंगवावी लागेल. रन्स करणं गरजेचं आहे. बघूयात कितपर्यंत टार्गेट सेट करतील. टार्गेट तर सेट झाले, परंतु ह्या बॉलवर समोर खेळले गेले डाऊन द ग्राउंड आणि केलेल्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. लॅबोने चांगली बॅट ओपन केली होती समोर, फुल स्ट्रोक लॅबो, परंतु आता थोडं कठीण झाले मॅच. धीर सत्यविनायक कामोडी संघ थोडा बॅकफुटला जातो आहे. 14 बॉलमध्ये 34 रन्स करायचे आहेत. 14-34. यावर देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पुन्हा एकदा फटका फसतोय आणि महेशने एक जबरदस्त बॉल अडवला समोर. टायमिंग चांगलं केलं होतं आकाशने, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु महेशची जबरदस्त फिल्डिंग, कॅच मला असं वाटतं ड्रॉप होते, परंतु 4 रन्स पण त्यांनी वाचवले. त्यामुळे ह्या ग्राउंडवर 4 रन खूप मॅटर करतील ह्या सिच्युएशनला. परंतु आकाश जोपर्यंत बॅटिंगसाठी आहे, या खेळाडूमध्ये क्षमता आहे की ही मॅच पण समोरून अगदी खेचून आणायची. हार्ड हिटर बॅटर आहेत, बल्ली क्षमता आहे त्याच्याकडे देखील. एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलाय, खेळतोय. या बॉलला देखील समोर खेळले गेले आहेत, खेळाडू तिकडे होते. रन मात्र सिंगलने पुढे जाईल, धावपल जाऊन पोहोचतोय. 12 या धावसंख्येवरती. 12 बॉलमध्ये 33 करायचे आहेत. 12 चेंडूंनी 33 धावांची गरज आहे. 33 रन इन 12 बॉल्स. 12 गेंदों में 33 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. बारा चेंडू 33 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आकाश गुरव, बल्ली. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विशाल जाधव. 12 बॉल 33 करायचे आहेत आणि जबरदस्त मॅच ही देखील आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 33 ला ह्या ओव्हरमध्ये ग्राफचा वरती गेला. लास्टला 6 बॉल 17 वगैरे पण मॅच या ग्राउंडवर होऊ शकते. 12-33 करायची आहेत बल्ली. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आकाश सोडणार नाहीये. यावर देखील समोर खेळले गेलेत, खेळाडू आहेत तिकडे. डॉट बॉल. किरण शिंदे होती. आता 11 बॉलमध्ये 33 करायचे आहेत.
या बॉलवर बॅटर आउट. आकाशला बाहेर जावं लागेल. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागतं आकाशला. आता मात्र थोडी मॅच बॅकफुटला जातीये. न्यू बॅटर ऋतिक जाधव येतात मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त बॅटर आहेत परंतु मॅच थोडीफार फसली आहे. 10 बॉल 33 म्हणजे या ग्राउंडवर मॅच खेळणं आणि जिंकणं तर थोडं कठीण आहे. परंतु इट्स अ क्रिकेट. पहिल्या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. नऊ बॉलमध्ये आता 29 करायचे आहेत. नऊ बॉल्समध्ये 29 करायचे आहेत. या बॉलवर 6 बॅटर आउट. वेळ निघून गेलेला. अबो प्रयत्न करतोय परंतु मॅच आता मात्र थोडी कठीण आहे कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज आलेल्या. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 24 रनची गरज आहे. 6 बॉल 24 करायचे आहेत. मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं. टीम प्राप्तिश्री 11 दिवा डोंबिवली जबरदस्त खेळ करत असताना मॅचवरती आणि क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतो टॉप 4 मध्ये जाणारा चौथा संघ आहे. मॅच थोडीफार आता मात्र इकडे फसली आहे. आणि मॅचमध्ये कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर प्राप्तिश्री 11 दिवा डोंबिवली जबरदस्त खेळ केला. त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. औपचारिकता फक्त शिल्लक आहे.
सो चौथा संघ मात्र क्वालिफाय होतो. इकडे आपण पाहिलं तर प्राप्ती श्री 11 दिवा डोंबिवली खूप चांगला खेळ केला आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना प्राप्ती श्री 11 दिवा डोंबिवली, विजय स्टार, त्यानंतर ओमसाई गणेश आणि खूप चांगला खेळ करत असताना जमा 11 श्रीराम जमा 11 डोंबिवली असे 4 संघ क्वालिफाय झाले. थँक्यू सो मच. धन्यवाद. वेल प्लेड टीम प्राप्ती श्री 11 दिवा डोंबिवली. अभिनंदन हार्डलक टीम अधिर सत्यविनायक कामोटे. आणि त्याचबरोबर आपण आता इथे एक शुभ सन्मान करणार आहोत. संपूर्ण दिवसभरात ज्यांनी घेतली प्रचंड मेहनत, आमचे अंडरम क्रिकेटचे जाणकार कॉमेंटेटर, आमच्या अंडरम क्रिकेटचा आवाज, द व्हॉइस ऑफ अंडरम क्रिकेट, सागरजी मोरे सरांचा आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. आणि इथे आपण पंचांचा शुभ सन्मान करत आहोत. ज्या पंचांनी आपल्याला खऱ्या अर्थाने 2 दिवस खूप चांगलं कार्य केलं. कुठल्याही स्पर्धेला खऱ्या अर्थाने जेव्हा पंचांचं कार्य चांगलं असतं तेव्हा त्या स्पर्धेलाही ते स्वरूप चांगलं पाहायला मिळतं. आणि असेच आपले दोन्ही नामवंत पंच म्हणजेच देवेंद्र मोहिते सर आणि त्यांच्यासोबतच जितेंद्र कदम सर, यांच्या दोघांचाही आपण शुभ सन्मान करणार आहोत. आमच्या मॅनेजमेंट टीमला विनंती आहे की आपण देवेंद्र सरांचा आणि जितेंद्र कदम सरांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे.